पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारवाईत 634 किलो गांजा, 2 इनोवा 4-चाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण 3,03,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह घिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात बारामतीतील जळोची पिंपळी रोडवरील भारत कांबळे यांच्या शेतातून यापूर्वी 478 किलो 950 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्स कुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी उर्फ पप्पू विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी या आरोपींनी छत्तीसगडमधून गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रात विक्रीसाठी साठवला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी 2 टोयोटा इनोवा वाहनांचा पाठलाग करत सांगली आणि बारामती येथे स्वतंत्र कारवाया केल्या. यात 134 किलो आणि 23 किलो गांजा असा अतिरिक्त साठा जप्त करण्यात आला. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलीस निरीक्षक श्री शैल्य चिवडशेट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.